नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आता धनंजयमुळे जीवा टोकातच पाऊल उचलतो. पीपीटी बनवत असताना आता जीवाने धनंजयला कंपनीच्या डिटेल्सबद्दल फोन करतो, पण तो जीवावरच रागवत म्हणतो की यापुढे तो फोन करायचा नाही, माझ्या नंदिनीला विसरून जा. नंदिनीने आता स्वतःला कामात गुंतवून घेतलं आहे, त्यामुळे तू तिला त्रास देऊ नकोस. जीवाला कळतं की नंदिनी पुन्हा तळ्यात मळ्यात खेळते. नंदिनी माझ्याशी प्रेमाने वागते आणि तिच्या बाबांना असं दाखवते की ती जीवाला विसरली. त्याचमुळे जीवाला खूपच राग येतो. तो लगेच त्यांच्या वकिलांना फोन करतो की मला फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा आहे. जीवाने स्पष्टपणे आता नंदिनीला म्हणतो की लग्नानंतर प्रेम नाही तर डिवोर्ससुद्धा होतं. मी जीवादिनी नात्यातून तुला मुक्त करतो. तू सुद्धा सही करून आपल्या नात्याला पूर्ण विराम दे. तर नंदिनीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. ती जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र जीवाने त्यांच्या बोलण्यावर ठाम असते. महत्त्वाचं म्हणजे पार्थ आणि काव्यसुद्धा नसतात, ते देखील पुण्याला एक्झामसाठी गेलेले असतात. अखेर जीवाच्या फोर्समुळे नंदिनी आता पेपर्सवर सही करते. त्यानंतर वकील साहेब म्हणतात की हे पेपर्स मी कोर्टात सबमिट करतो, लवकरच न्यायाधीश तुमचा घटस्फोट मंजूर करतील, त्यामुळे तुम्हाला एकदा कोर्टात यावं लागेल. तर इकडे नंदिनीने आता पार्थ आणि काव्याला फोन करून घडलेला सगळा पराक्रम सांगितलेला असतो. काव्य आता एक्झाम न देताच घरी परत यायला निघते, तेव्हा पार्थ म्हणतो की अहो तुमची मेहनत वाया जाईल, तुम्ही इथे परीक्षा द्या. मी तुम्हाला वचन देतो की मी काही झालं तरी जीवा आणि नंदिनीचा संसार मोडू देणार नाही.